भाववाढ जेव्हा होते जेव्हा टंचाई निर्माण होते, पण जसं खताची भाववाढ होते किंवा खताची टंचाई निर्माण झाली तर खत दुकानासमोर रांगा लागतात. पेट्रोल डिझेलचे पुरवठा कमी झाला तर पेट्रोल पंपावर रांगा लागतात. तसं साखरेच्या खरेदीसाठी कुठं रांगा लागलेल्या दिसत नाही. आजही बाजारामध्ये साखर मुबलक आहे, पण त्याच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. याचाच अर्थ संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे. कारण सरकारनंच वेळोवेळी जे काही आकडे प्रसारित केले आहेत त्यानुसार गेल्या वर्षी सीझन सुरू होण्यापूर्वी 47 लाख टन साखर शिल्लक होती असं सरकार म्हणत होतं. वर्षभरामध्ये 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. म्हणजे एकूण साखर झाली 338 लाख टन. 8 लाख टन त्यातली साखर निर्यात झाली, शिल्लक राहिली 330 लाख टन. आणि आज अखेर सरकारनं वेळोवेळी जी साखर रिलीज केलेली आहे ती 245 लाख टन. तरी 83 लाख टन साखर शिल्लक राहते. परंतु आता सरकार म्हणतंय की 35 लाख टन साखर शिल्लक आहे. मग राहिलेली 48 लाख टन साखर कुठं गेली? एकतर व्यापाऱ्यांनी गुपचूपपणाने रिलीज ऑर्डर मोडून साखर कारखान्याशी संगनमत करून मोठ्या प्रमाणामध्ये साखर खरेदी करून ती कुठेतरी लपवून ठेवलेली आहे, दाबून ठेवलेली आहे, साठेबाजी करून ठेवलेली आहे. किंवा काही साखर कारखान्यांनी, विशेषतः उत्तर भारतातल्या साखर कारखान्यांनी बांगलादेश आणि नेपाळ मार्गे ती बेकायदेशीररित्या देशाबाहेर पाठवलेली आहे. त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. जर देशाबाहेर साखर गेलेली असेल तर केंद्राचं गृह खातं काय करत होतं? आणि जर साठेबाजी साठे केले असतील तर खरं तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं तातडीनं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन खाजगी व्यापारी त्याचबरोबर साखर कारखान्यांचे गोडाऊन तपासून नेमकं ते स्टॉक लिमिटच्या बाहेर किती स्टॉक त्यांनी ठेवलेला आहे हे तपासलं असता आणि वरचा स्टॉक जप्त केला असता तर आपोआप साखरेचे भाव नियंत्रणात आले असते. एवढे साखरेचे भाव वाढले तरी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळताना दिसत नाही. याचं कारण 80% साखर कारखान्यांनी विकलेली आहे असा त्यांचा दावा आहे. केवळ 20% साखर शिल्लक आहे आणि ती टप्प्याटप्प्यानं विकायची आहे. आणि हे भाव साखरेचा पूर्ण स्टॉक संपेपर्यंत राहिले तर काही अंशी शेतकऱ्यांना ऊसाच्या दरामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु आता मार्केटमध्ये जो काय भाव वाढला, विशेषतः ही हिशेबात न येणारी जी 48 लाख टन साखर आहे याचा जर का हिशेब केला आणि गेल्या 2 महिन्यामध्ये ही 48 लाख आणि विकलेली साखर याचा जर हिशेब केला तर जवळपास 70 लाख टन साखरेचा हिशेब केला तर जवळपास 20 ते 22 हजार कोटी रुपये फरकाची रक्कम निघते. जे साधारणपणे वर्षभर साखरेचे भाव राहिले हे 3600 ते 3700 रुपये क्विंटल आणि त्याच्यावरती फरकाची जी रक्कम आज दिसते आहे त्या रकमेचा हिशेब केला तर जवळपास 20 ते 22 हजार कोटी रुपयाचा हा मोठा घोटाळा व्यापाऱ्यांनी केला. अर्थात उच्चपदस्थांचा आशीर्वाद असल्याशिवाय त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊ शकत नाही.